नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण खुसखुशीत अशा कोबीच्या वड्यांची रेसिपी पाहणार आहोत। तर चला मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी येथे मी 2 वाटी कोबी किसून घेतला आहे। कोबी मी स्वच्छ पाण्याने धुवून त्यातील सर्व पाणी काढून टाकले आहे। आता आपण एका भांड्यात 2 वाटी कोबी, 1 वाटी ज्वारीचे पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, 1 चम्मच हिरवी मिरची, लसूण व जिऱ्याची पेस्ट, 1 टेबलस्पून ओवा, 2 टेबलस्पून तीळ, 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, चवीपुरते मीठ। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आता आपण यात थोडे पाणी टाकून याचा घट्टसर गोळा मळून घेऊ। आता आपले पीठ मळून तयार आहे। आता आपण या पिठाचे अशा प्रकारे रोल बनवून घेऊ। आता आपले रोल बनवून तयार आहे। आता येथे मी गॅसवर कढईत पाणी गरम होण्यासाठी ठेवले आहे। आता आपले पाणी चांगल्या प्रकारे गरम झाले आहे। आपण त्यात बनवून घेतलेले रोल ठेवून देऊ। आता आपण यांना 20 मिनिटांपर्यंत शिजवून घेऊ। आता 20 मिनिटांनंतर आपले रोल शिजले आहेत का नाही आपण हे चेक करून घेऊ। आता आपले रोल चांगल्या प्रकारे शिजले आहे। आपण हे काढून थंड होण्यासाठी ठेवून देऊ। आता आपले रोल थंड झाले आहे। आपण यांना चाकूच्या मदतीने कापून घेऊ। येथे मी गोल आकाराची वडी केली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही आकार देऊ शकता। आता येथे मी गॅसवर कढईत तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यात आपण वड्या टाकून घेऊ। आता आपण या वड्यांना एका बाजूने लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ। आता आपल्या वड्यांना एका बाजूने लालसर रंग आला आहे। आपण त्यांना उलटे करून दुसऱ्या बाजूने तळून घेऊ। तुम्ही पाहू शकता आपल्या वड्यांना दोन्ही बाजूने छान प्रकारे लालसर रंग आला आहे। आता आपण या वड्या तेलातून काढून घेऊ। जर खुसखुशीत अशी कोथिंबीर वडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की कर। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।